श्री स्वामी समर्थ मंडळी. तर बघा साहेब काल दुपारीच गेलेत, म्हणजे सकाळीच गेलेत पण दुपारी ट्रिपला गेलेत. तर आज संध्याकाळ होईल त्यांना यायला. तर मी एकटीच आहे आणि असं पण डेली रतीब लावला आहे. आणि साहेब काय दूध पित नाही आणि मला दूध आवडायचं तर आता प्यायची अजिबात इच्छा होत नाही, कसलंच नाही. चहा तर बिलकुल आवडत नाही. आणि इकडं बघा मिवड्या, ही फक्त डॉल आहे. ह्याच्यासाठी दूध खूप हेल्पफुल आहे. आणि दुसरं पार्सलमध्ये काय आलं ते दाखवतो तुम्हाला. दीड महिना झाला मी पार्लेची कसलाच खाल्ला नाही. तर आज थोडंसं खायचं म्हटलं पार्लेची आणि चहा, कारण उठायला उशीर झाला मला आणि ऑफिसला तर जायचं आहे. संडे असली तरी पण काय आज सुट्टी नाही आहे. संडेचा मी कॉप नंतर कधी तर घेते मी, जशी मला गरज पडेल असं. अरे यार, बडंग मागवलेलं, बडंग मसाला आला, नीट वाचलंच नव्हतं मी. तरी मला स्वतःला एवढी हसली बसना, म्हणजे चुकीची गोष्ट मागवली आणि ते बघितल्यानंतर माझी रिॲक्शन खूप काय भारी होती. तर त्याच्यावरती मला व्हिडिओ एडिट करताना सारखं हसायला येत होतं. त्यानंतर मॅगी. तर चला आता आवडते पटपट आणि नाश्ता तयार करून घेते. अंघोळ बाकी आहे, अंघोळ करते. तर चला बघू. बघा इकडं आपला चहा ठेवला आहे आणि इथं मॅगी बनवते. तर आतापर्यंत जगात मी जेवढ्या पण मॅगी बनवल्या बनवल्या मी, तर ते 2 मिनिटात कुठल्याच बनल्या नाहीत. फक्त नावाला 2 मिनिट आहेत. वेळ किती खातात बघा. आणि हा बघा आपला नाश्ता तयार आहे. तर मॅडम येतील थोड्याच वेळात, की नाश्ता करून देतो. ऑफिसमध्ये आले आणि माझं काम चालू केलं. तर इकडं बघा कुठे गेलं. हा कसं आहे, म्हणजे आवं जाऊ घर हमारा असं झालं. कधी पण यायचं, कधी पण उठायचं, लोळायचं, इथं आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन करायचं, असं काम चालू आहे आमच्या मिवडीचं. म्हणजे मला पण ती काम करू लागते. तर आज जाणार आहे आम्ही अशा ठिकाणी जिथे मी लहानपणी गेली होती आणि त्यानंतर आत्ता जाणार आहे. त्यावरती मी पहिल्यांदा म्हणजे हे दुसऱ्यांदा, पण तेव्हा लहानपणी गेलो तेव्हा मला काही कळत नाही. मी पूर्ण फॅमिली गेलतो. तर ते म्हणजे मूवी बघायला गेलतो आणि मूवी होता की त्यावेळेस लहानपणी काळूबाईच्या नावाने चांगलं. तर एवढं जास्त काय आठवत नाही मला. बट आता धुरंधर मूवी बघायला चालले पहिल्यांदा. तेही आमच्या मॅडमनी फोर्स केला म्हणून कुठं साहेब तयार झाले मूवीला यायला. तर बघू पहिला एक्सपिरियन्स कसा आहे. तर 7चा शो आहे, आता वाजले 5:30, 5:45 वाजेपर्यंत मी वर्किंग करणार आहे. तिथून मॅडम म्हणले सुट्टी घे. तर चला बघू. तर बघा आम्ही दोघं निघालो होतो आणि साहेब म्हणत होते की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको. तर त्यावरतीच आमच्या दोघांचं जोकिंग चालू होतं. मूवीतून खूप काही शिकायला भेटलं. असे लोक आपल्यासाठी ना खूप चांगलं काम करत असतात, पण ते लोकांच्या नजरेत कुठेतरी चांगलं नसतं. त्यामुळे ते उघडाउघड जगू शकत नाहीत. तर त्यांच्या आयुष्यात फक्त त्याग आणि त्यागच लिहिलेला असतो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.